मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण 38 साइज मध्ये प्रिन्सेस कट ब्लाउजच्या पुढच्या भागाचं कटिंग आणि शिलाई दोन्ही सुद्धा इथे मी तुम्हाला समजून सांगणार आहे। पाठीमागच्या सुद्धा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्याची बाहीची सुद्धा कटिंग आणि शिलाई हे सुद्धा मी तुम्हाला दोन्ही सुद्धा टाकलेला आहे व्हिडिओ। इथे बघू शकता, इथे मी ब्लाउजची सुद्धा अशा पद्धतीने डिझाइन केलेली आहे। ह्याचा सुद्धा मी तुम्हाला कटिंग आणि शिलाईचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे। आज आपण पुढच्या बाजूची प्रिन्सेसची कटिंग आणि शिलाई दोन्ही सुद्धा इथे मी तुम्हाला समजून सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे मी अस्तर घेतलेला आहे, बघू शकता अशी घडी करून घेते। ही पूर्ण आपली बंद बाजू राहणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। इथे खालच्या बाजूला एक लाईन ओढून घ्यायची आहे। बराच वेळा काय होतं, कपडा थोडासा क्रॉस मध्ये असतो, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे ब्लाउजची उंची तयार 14 आहे, तर मी 15 म्हणजे 1 इंच आपल्याला ह्यामध्ये वाढवून घ्यायचं आहे। शिलाईसाठी लागणार आहे शोल्डरला आणि खालच्या बाजूला 1 इंच वाढवून घ्यायला फक्त विसरू नका। इथे वरच्या बाजूला मार्किंग करून घेते, इथे सुद्धा एक मार्किंग करून घेते। हे पहा अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाउजची उंची मोजून घ्या किती आहे ते बघा आणि 1 इंच वाढ घ्यायला फक्त विसरायचं नाहीये, ते लक्षात घ्यायचं आहे। ही बंद बाजू फक्त लक्षात ठेवा, शोल्डर 6.25 घेतलेला आहे। हे पहा शोल्डरचं मार्किंग 6.25 वरती करून घेते। लगेच मुंड्याचं मार्किंग सुद्धा जेवढं शोल्डर आहे तेवढंच मुंडा सुद्धा आहे। ब्लाउजचा बऱ्याच वेळा काय होतं, कसा मोजायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे। कधी कधी 5.5 सुद्धा असतो, तुम्ही तुमच्या ब्लाउजचा मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल। आता ह्याचा शोल्डर सुद्धा सेमच आहे आणि मुंडा सुद्धा सेमच आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। तुमचा मुंडा मोजून घ्या आणि ते मार्किंग तुम्ही ते करू शकता, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे मी अशी लाईन ओढून घेते। इकडे सुद्धा बाजूला आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आहे, त्याच्यावरती आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे। आता इथे गळा रुंदी 2.5 इंचावरती ठेवणार आहे। इथे मी 2.5 इंचाचं मार्किंग करून घेते। पुढचा गळा 5.5 तयार आहे तेवढाच ठेवणार आहे, त्यामध्ये मी बदल करणार नाही। तुम्ही सुद्धा तुमचा गळा आहे तेवढा टाका, पुढच्या बाजूचा वाढ करून घ्यायची नाहीये, कारण की बऱ्याच वेळा काय होतं शोल्डर उतरलं जातं, ते लक्षात घ्यायचं आहे। गळा रुंदीचं 2.5 इंचावरती मार्किंग आहे असं ठेवून घ्यायचं आहे, बघू शकता इथे, आणि असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आता इथे पुढच्या गळ्याचा आकार देण्यासाठी 1.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे। 1.25 इंच म्हणजे 1 ला 2 लाईनी कमी, आले लक्षात। आता इथे आपल्याला पुढच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा आकार देऊ शकता, हे अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे। इथून बंद बाजूपासून ह्या बाजूला 38चा चौथा भाग 9.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे इथे, आणि पुढच्या बाजूला लगेच 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे आणि ह्या बाजूला आहे अशी शिलाई ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने। ह्या बाजूला थोडासा कपडा ठेवायचा आहे, ते लक्षात घ्यायचं आहे, कारण की टक्स पॉईंट टाकतो आपण, ते लक्षात घे। छातीचा टक्स टाकतो आपण, थोडंसं ह्या बाजूला आपल्याला वाढवून घ्यावं लागतं, त्यासाठी इकडच्या बाजूला थोडासा आपल्याला कपडा सुद्धा ठेवावा लागतो। आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे। हे पास पकडा, त्याचा बरोबर असा मध्य करून घ्या। हे दोन्ही सुद्धा सेम झालं पाहिजे, ते लक्षात घ्यायचं आहे। इथे पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला इथे 1.25 इंचावरती द्यायचा आहे। 1.25 इंच म्हणजे 1 ला 2 लाईनी कमी, हे अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला ह्या बाजूने आकार दिला तरी चालतो किंवा ह्या बाजूने दिला तरी चालतो, हे अशा पद्धतीने। आता इथे टक्स पॉईंट मार्किंग करायचं, हे असं पकडा, इथे ह्याचा मध्य करून घ्या। ह्या दोन्ही लाईनी आहेत का, ह्याचा मध्य बरोबर करायचा आहे, हे अशा पद्धतीने ह्याचा मध्य करून घ्या आणि इथे मार्किंग करून घ्या। हे दोन्ही सुद्धा सेम झालं पाहिजे। आता मी ह्या 2 लाईनींचा इथे मध्य केला। आता इथे लक्षात घ्यायचं, हे असा टेप ठेवा। इथे तुमचे किती सुद्धा भरत आहेत, माझे इथे 4.25 भरते, मग काय करायचंय, खाली 4.25, हे सरळ लाईन ओढून घ्यायची आपल्याला तिथे, हे कारण की त्याच्यावरती आपल्याला छातीचा टक्स टाकावा लागतो, ते लक्षात घ्यायचं आहे। आणि वरून सुद्धा ब्लाउजच्या उंचीनुसार सुद्धा टक्स पॉईंट आपल्याला तिथे टाकावा लागतो, त्यासाठी हे मार्किंग करणं खूप महत्त्वाचं आहे। आता इथे हे आपण हे मार्किंग केलं का, त्याच्यावरती बरोबर अशी खालीपर्यंत लाईन ओढून घ्यायची आहे, म्हणजे काय होतं आपलं तिथे कुठे चुकणार सुद्धा नाहीये। तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे। आता इथे माझ्या ब्लाउजची उंची 14 तयार होणार आहे शिलाई करून, मग मी टक्स पॉईंट हा वरून 9.5 वरती घेणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। आणि जर तुमच्या ब्लाउजची उंची 15च्या पुढे असेल, त्यांनी मग टक्स पॉईंट 15च्या पुढे मी सांगितलं 15-16 असेल, त्यांनी टक्स पॉईंट हा 10 वरती टाकायचा आहे, लक्षात घ्या। म्हणजे हा इथून येणारा टक्स पॉईंट। आता इथे मी माझ्या ब्लाउजची उंची 14 तयार होणारी उंची बघत जा, तयार होणारी उंची असा टेप ठेवा। मग माझी तयार होणारी उंची 14 आहे, तर मी टक्स पॉईंट किती टाकणार, 9.5 वरती, आलं लक्षात। आणि जर ह्यामध्ये जर ब्लाउजची उंची तुमची 15-16 असेल, तर त्यांनी मग 10 वरती ठेवू शकता, ते लक्षात घ्यायचं आहे। मग थोडंसं तुमचं इथे खाली येईल, आलं लक्षात। आता इथे छातीचा टक्स 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं, हे ही लाईन आहे। पप सुद्धा तिथे आपला व्यवस्थित बसायला परफेक्ट बसला पाहिजे, साईज अनुसार असतो, ते लक्षात घ्यायचं आहे। ह्या बाजूला 1.5 इंच, हे इथे 1.5 इंच मार्किंग करून घ्या, हे ह्या रेषेच्या पलीकडे आणि हे रेषेच्या अलीकडे 1.5 इंच, हे अशा पद्धतीने। आता 1.5 आणि 1.5 आपलं झालं 3 इंच। आता ते 3 इंच आपल्याला ह्या बाजूला वाढवून घ्यायचं आहे। मग हे आपण मार्किंग केलं का, हे वाढवलं, हे बरोबर आलं तुमच्या लक्षात। हे 1.5 आणि 1.5 आपलं 3 झालं, मग ह्या बाजूला वाढवून घेतलं। आता इथे काय करायचं, हे
अशी लाईन ओढून घ्यायची आहे. इथे थोडंसं अर्धा इंच घ्या. हे पहा अशी लाईन ओढून घ्या. इथे थोडंसं अर्धा इंच घ्यायचं आहे. मोजून घेतलं तरी चालेल. हे पहा अशा पद्धतीने बरोबर आपले इथे अर्धा इंच भरते ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपण हे मार्किंग केलं. वरून येणारा टक्स पॉईंट इथे मी 9.5 घेतलेला आहे, कारण की माझी ब्लाऊजची उंची 14 तयार होणार आहे. आणि इथे सुद्धा दोन्ही बाजून आपण 1.5 इंच आणि 1.5 इंच मार्किंग करून घेतलं ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे हे पाही वरचं 9.5 घेतलेला. हे पहा अशी लाईन ओढून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा हे लक्षात ठेवायचं आहे. 1.5 इंच 38 साईजसाठी परफेक्ट पफ सुद्धा तुमचा ह्यामध्ये तयार होणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा. हे पहा इथून जास्त असं वरच्या बाजूला सुद्धा घ्यायचं नाही. हे पहा अशा पद्धतीने आकार द्यावा लागतो. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता इथे पुढच्या बाजूला सुद्धा हे पहा ही लाईन आपण वरून 9.5 घेतलेला त्याच्यावरती बरोबर अशी लाईन ओढून घ्यायची आहे. जर तुमची उंची 15-16 असेल तर तुमचा थोडासा खाली येईल, मग त्यांनी इथे खाली लाईन ओढून घ्यायची. ते फक्त लक्षात ठेवा. हा टक्स दिला ना एकदम असा परफेक्ट पफ सुद्धा तुमचा ह्यामध्ये येऊन जाणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे. आता इकडून इकडच्या बाजूला 2.5 इंचावरती हे पहा इथून इकडच्या बाजूला हे आपलं पूर्ण ओपन होणार आहे ते लक्षात घ्या. ह्या बाजूने इकडच्या बाजूला 2.5 इंच मार्किंग करून घेतलं. 2.5 इंच ते लक्षात घ्या. आता असा टेप ठेवते मी. इथे अर्धा इंच आणि इथं अर्धा इंच आले लक्षात. असा त्रिकोण थोडासा आपला तयार करून घ्यायचा आहे. इथे थोडंसं अर्धा इंचपेक्षा कमी पकडलं तरी सुद्धा चालेल. मग ह्या बाजूला थोडंसं कमी घेतलं तरी सुद्धा चालेल, ह्या बाजूला कमी घेतलं तरी सुद्धा चालेल. फक्त टक्स द्या. ब्लाऊज बसायला एकदम असा परफेक्ट बसतो ते लक्षात घ्यायचं आहे. किंवा अर्धा इंच घेतलं तरी सुद्धा चालेल. आता हे व्यवस्थित मार्किंग झालेलं आहे बघू शकता. हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. हे झालं आपलं व्यवस्थित कट करून. आता इथे काय करा हे पहा कट मारून ठेवा. मार्किंग केलं तिथे कट बरोबर असं मारून ठेवायचा लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं आपलं ते शिलाई करताना ते लक्षात राहतं ते लक्षात घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने इथं हे पहा हा त्रिकोण ना व्यवस्थित इथपर्यंत कट करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे सुद्धा दोन्ही बाजूंना सुद्धा थोडे थोडे कट मारून ठेवा. तो बरोबर आपला मध्यावरती आला पाहिजे. मध्य ते लक्षात घ्यायचं आहे, कारण की वरून टक्स पण आपण त्याच्यावरती देतो आणि छातीचं सुद्धा त्याच्यावरतीच येतो, त्यासाठी ते महत्त्वाचं आहे. हे पहा असं कट मारून ठेवा. हे पहा इथे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. हे पहा हे झालं आपलं व्यवस्थित. आता इथे हे ओपन करून घेऊया आपण. हे पहा इथून हे पहा अशा पद्धतीने हे पहा बघू शकता. इथे हे दोन्ही सुद्धा मी ओपन करून घेतलं. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे सुद्धा ह्याच्यावरती बरोबर असं मार्किंग करून घ्या. इथे झालेलंच आहे. हे पहा अशा पद्धतीने थोडंसं मार्किंग करून घ्या. इथे सुद्धा हे पहा अशा पद्धतीने. म्हणजे दोन्ही सुद्धा बाजूने तुमचं सेम मार्किंग होऊन जाणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे. इथे कट आहे ते लक्षात घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंना सेम मार्किंग होईल. इथे सुद्धा कट आहे. हे कट फक्त लक्षात ठेवा. मध्य बरोबर आपला मध्यावरती आला पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे. हा ब्लाऊज पीस आहे. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला ह्याची घडी करून घ्यायची आहे डबल. बघू शकता इथे. आता हा डबल कपडा फक्त ब्लाऊज पीसाचा लक्षात ठेवायचा. हे सुद्धा मी एकावरती ठेवून घेतले. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता इथे ठेवून घ्यायचं आहे. आता ह्या बाजूला मी बसतंय का ते बघते. ह्या बाजूला बसत नाही, ह्या बाजूने अशा पद्धतीने ठेवते मी. जिथं बसतंय ना तिथे व्यवस्थित ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. आणि कपडा सुद्धा चेक करायचा आहे. आता हे व्यवस्थित दोन्ही सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता इथे पायपिंगसाठी क्रॉसपट्टी लागणार आहे. हे पहा अशा पद्धतीने एकावरती एक आहे. हा डबल कपडा. हे पहा हे क्रॉसमध्ये आहे. हे पहा क्रॉसमध्ये आहे असं बघत जा. आणि हे पहा काय करायचं असं पट्टीचा वापर करायचा. एक लाईन ओढून घ्या. एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. आता ह्या बाजूला 1 इंच, इथे 1 इंच, इथे 1 इंच, त्याच पद्धतीने ह्या बाजूला 1 इंच, इथे पण 1 इंच लक्षात घेत जा. अशी लाईन ओढून घ्यायची. त्याच पद्धतीने ह्या बाजूला सुद्धा अशी लाईन ओढून घ्यायची आहे. आणि हे दोन्ही सुद्धा बाजूचं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आपल्याला पुढच्या बाजूला लावण्यासाठी पट्टी लागणार आहे. हे पहा 1.5 इंचाची काढायची आहे. इथं 1.5 इंचाचं मार्किंग करून घेते. हे पहा अशा पद्धतीने. आणि ही पट्टी आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला हुक आणि लूप पट्टी सुद्धा काढावी लागते. 2 इंच काढली तरी चालते किंवा 2.25 इंचाची काढली तरी सुद्धा चालते. इथे मी 2.25 इंच घेते. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून.
आणि आता इथे तुम्हाला जेवढी उंचीची लागणार आहे तेवढ्या उंचीची इथे तुम्ही काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेते. थोडीशी जास्त काढा हे अशा पद्धतीने, कारण की आपल्याला थोडीशी घडी करून घ्यावी लागते, ते लक्षात घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने. आता इथे आपण शिलाई बघणार आहोत. हे अशा पद्धतीने ठेवून घ्या समोरासमोर ब्लाऊज पीसाचा कपडा. हे सुद्धा अशा पद्धतीने ह्या बाजूला ठेवून घ्या आणि हे सुद्धा ह्या बाजूला अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे. आणि सर्वात आधी आपल्याला अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. इथे आपल्याला जेवढा शिल्लक कपडा असेल ना, जास्त आपण कट करून घेतो, तो शिल्लक राहिला असेल तर इथे व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे, ते लक्षात घ्यायचा. हे दोन्ही सुद्धा समोरासमोर ठेवा. इथे कट आहेत बघा, व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे. आता हे सुद्धा व्यवस्थित ठेवून घ्या. हे अशा पद्धतीने आपल्याला ह्याला सुद्धा अस्तर जोडून घ्यायचं आहे. हे असं समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. बघू शकता इथे हे ही बाजू आणि ही बाजू अशा पद्धतीने ठेवून अस्तर दोन्ही सुद्धा बाजूंचं जोडून घ्यायचं आहे. इथे आपल्याला हा जास्तीचा कपडा आहे ना, तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. आणि ते कट आहेत बघू शकता. हे इथे असं थोडंसं कट करून घ्यायचं आहे. बघू शकता हे सुद्धा बाजूला कपडा जास्तीचा व्यवस्थित असा कट करून घ्या. हे अशा पद्धतीने. आणि ते कट आहे हे असं मार्किंग करून घ्यायचं, फक्त विसरू नका. आता हे दोन्ही सुद्धा समोरासमोर ठेवून घ्या. इथे व्यवस्थित कट मारून घेतले. आता ह्या सुद्धा बाजूला हे इथे मार्किंग आहे, कारण की आपल्याला जोडताना तिथूनच सुरुवात करायची, ते लक्षात घ्या. इथे सुद्धा कट मारून घ्यायचा आहे दोन्ही सुद्धा बाजूंना, ते लक्षात घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित ठेवून घ्या. हे अशा पद्धतीने. ही बाजू ह्या बाजूला हे अशा पद्धतीने. आता ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्या. हे अशा पद्धतीने. हे सुद्धा आणि ही बाजूला ह्या बाजूला ठेवून घ्या, जेणेकरून आपल्या इथे उलट होणार नाहीये, ते लक्षात घ्यायचं आहे. आता आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने ह्याच्यावरती उलट ठेवून घ्या. आता लक्षात घ्यायचं आहे. हे हा मध्य इथे कट मारून घेतलेला, तो लक्षात ठेवा. इथे सुद्धा आपण कट मारून घेतलेला आहे, ते लक्षात ठेवा. आता इथे बरोबर असं ठेवून घ्या. आणि खालच्या बाजूला बघायचं आहे आपलं पुरतंय का, बरोबर परफेक्ट पुरतंय, ते लक्षात घ्यायचं आहे. मग खालून जोडायला आपल्याला सुरुवात करायची आहे. हे अशा पद्धतीने बरोबर आपल्या मध्यावरती मध्य आला पाहिजे, ते लक्षात घ्यायचं. हे अशा पद्धतीने. हे अशा पद्धतीने. वरच्या बाजूला शिल्लक राहिले तरी राहू देत, काही प्रॉब्लेम येत नाही. ते व्यवस्थित आकार देऊन आपल्याला कट करता येतं, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथून परत एकदा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाईमध्ये पकडताना व्यवस्थित पकडतं, जास्त कमी सुद्धा पकडायचं नाहीये, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता. आता थोडंच आपलं शिल्लक आहे. मग काय करायचं, शिल्लक असेल तर हे असा आकार द्यायचा आहे. सर्वात आधी काय करा, हे अशी शिलाई मारून घ्यायची. नंतर ते व्यवस्थित असं कट करून घेतलं तरी सुद्धा चालतं. शिल्लक राहिलं तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता ही बाजू टक्स देऊन घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने पकडा. इथे बरोबर आपण इथे कट सुद्धा मारून घेतलेला आहे, असं पकडा इथे. आता इथून सुरुवात करा. हे इथपर्यंत मार्किंग आहे तिथपर्यंत. आता ह्याच्यावरती पुन्हा एकदा एक डबल शिलाई अशा पद्धतीने. इथे आपली डबल शिलाई सुद्धा मारून झाली, बघू शकता. हे अशा पद्धतीने आपला पुढची बाजू व्यवस्थित शिलाई करून झालेली आहे, बघू शकता. टक्स दिल्यामुळे ना एकदम असा बसायला तुम्हाला परफेक्ट बसणार आहे, अशा पद्धतीने. बघू शकता इथे. हे आता दुसरी सुद्धा बाजू आपल्याला अशाच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. आता इथे दुसरी बाजू हे अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्या. मध्य आहे, कट सुद्धा मारलेला आहे, इथे सुद्धा कट मारून घेतलेला आहे. असं व्यवस्थित ठेवा, बरोबर मध्यावरती मध्य आला पाहिजे. आणि असं पुरतंय का ते बघत जा, ते लक्षात घ्यायचं आहे. मग असं ठेवून घ्या आणि इथून खालच्या बाजूने जोडायला सुरुवात करायची आहे. हे अशा पद्धतीने व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. हे आणि डबल शिलाई मारून घ्यायला फक्त विसरायची नाहीये, ते लक्षात घेत जा. हे अशा पद्धतीने सावकाश आणि सविस्तर. हे अशा पद्धतीने बघू शकता. आता इथे आपल्याला हा टक्स मारून घ्यायचा. हे असं पकडा, बरोबर कट सुद्धा मारलेला आहे, असं व्यवस्थित पकडायचं आहे. सोपं आहे हे, नक्की तुम्हाला जमणार आहे. असं पकडा इथे आणि शिलाई मारून घ्यायची डबल. आपण मार्किंग करून घेतलं का तिथपर्यंत डबल असा कपडा इथे ह्या बाजूला फिरवून घ्या. हे अशा पद्धतीने. ही सुद्धा बाजू आपली व्यवस्थित झाली, बघू शकता इथे.
हे पहा अशा पद्धतीने पफ सुद्धा आपल्या इथे तयार झालेला आहे पहा. हे पहा एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट तयार झालेला आहे. आता हे दोन्ही सुद्धा समोरासमोर ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. आता ह्या बाजूला हुक पट्टी आणि ह्या बाजूला लूक पट्टी सर्वात आधी ती आपल्याला जोडून घ्यायची आहे. नंतर खालची बाजूची पट्टी आपण जोडून घेणार आहोत. सर्वात आधी हुक पट्टी जोडून घ्यायची आहे. आता इथे पूर्ण शिलाई मारून झाली. ह्या बाजूला कपडा घ्यायचा आहे आणि एकदम कडेकडेला दापटीप टाकून घ्यायची आहे. जास्त असेल तर हे अशा पद्धतीने कट करून घ्या. आता हा कपडा ह्या बाजूला घ्यायचा आहे. आले लक्षात. आता इथे काय करायचं आहे, अशी घडी करून घ्या. हे पहा ह्या बाजूला कपडा ठेवून घ्यायचा आहे. हे पहा बघू शकता इथे, म्हणजे पट्टी सुद्धा दिसायला एकदम अशी व्यवस्थित दिसते. आता इथे बरोबर आपल्याला शिलाई करून घ्यायची. इथे आपली हुक पट्टी जोडून झाली बघू शकता अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला लूक पट्टी जोडून घ्यायची आहे. आता ही पट्टी अशा पद्धतीने आपण शिलाई करून घेतली. वरच्या बाजूला हे अशा पद्धतीने पकडायचे. आता अशा पद्धतीने घडी करा आणि हे बरोबर असे ठेवून घ्या. आले लक्षात. आता इथे 5 नंबरची शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे हुक अडकवताना धागा नाही तोडला तरी सुद्धा चालतो, ते लक्षात घ्यायचं आहे. आता आपण ठेवून बघूया आपलं एकसारखं आहे का. हे असं चेक करत जा, नेहमी लक्षात घ्यायचं आहे. आता इथे हुक अडकवण्यासाठी मार्किंग करायचं. थोडंसं इथे खालच्या बाजूला सोडून दे, कारण की आपल्याला अजून इथे पट्टी जोडून घ्यायची आहे. इथे सुद्धा वरच्या बाजूला पायपिंगसाठी सोडून द्यायचं, ते लक्षात घ्या. आता हे मार्किंग केलेलं मार्किंगवरती असं पकडा इथे. आता इथे त्याचं झालं मध्यावरती एक मार्किंग करून घ्या. हे मार्किंग ह्याच्यावरती बरोबर असं ठेवून घ्यायचं आणि इथे एक मार्किंग करून घ्यायचं. इथे एक मध्यभागी मार्किंग करून घ्या आणि ह्या बाजूला तर आहेच मार्किंग. हे अशा पद्धतीने म्हणजे काय होईल, तुमचं एकदम असं समान मार्किंग होऊन जाणार आहे. त्यामध्ये कधीही कमी जास्त होणार नाही. आता इथे तुम्ही तुमच्या हाताने सुद्धा तयार करू शकता किंवा त्रिकोणी शिलाई मारली तरी सुद्धा चालते. इथे आपण त्रिकोणी शिलाई मारून घेतली. आता इथे हे पहा, इथे एक शिलाई मारून घ्यायची म्हणजे पट्टी सुद्धा दिसायला व्यवस्थित दिसते. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे खालच्या बाजूला पट्टी जोडून घ्यायची आहे. पहा आपण कट केलेल्या पट्ट्या खालच्या बाजूला दोन्ही सुद्धा बाजूने ते जोडून घ्यायच्या आहेत. हे पहा एक पट्टी मी तुम्हाला इथे जोडून दाखवते, आपल्याला कशा पद्धतीने ती जोडायची असते. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. इथे अशी घडी करून घ्या थोडीशी आणि इथून सुरुवात करायची आहे. हे पहा अशा पद्धतीने पकडा. हे पहा आणि पट्टी जोडून घ्यायची. आता ह्या बाजूला कपडा घ्यायचा, एकदम कडेकडेला ह्या कापडावरती दापटीप टाकून घ्यायची आहे. दुसरी सुद्धा पट्टी तुम्हाला ह्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता ह्या बाजूने हे पहा थोडीशी घडी करायची अशी आणि परत एकदा अशा पद्धतीने, म्हणजे पट्टी सुद्धा दिसायला आपली व्यवस्थित दिसते, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे वरच्या बाजूला इथे बरोबर शिलाई मारून घ्यायची. एकदम सोपं आहे. हे अशा पद्धतीने व्यवस्थित पकडा. इथे कपडा फक्त एकसारखा, हे लक्षात घ्यायचं आहे. आता इथे पूर्ण बंद करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने. आता दुसरी सुद्धा पट्टी तुम्हाला ह्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. खालची पट्टी दिसायला सुद्धा आणखीन ती व्यवस्थित दिसते. आता इथे आपल्याला पायपिंग करायची आहे. पायपिंगसाठी काढलेल्या पट्ट्या एकाला एक जोडून घ्या. हे अशा पद्धतीने ठेवा इथे. हे बघू शकता इथे आणि अशी जोडून घ्यायची आहे. आता इथे गळ्याला पायपिंगची पट्टी जोडून घ्यायची, अशी घडी करून घ्या आणि ते बरोबर ठेवायचे आहे. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे गळ्याला व्यवस्थित आकारमध्ये शिलाई करून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने. आता इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण ही पट्टी शिलाई करून घेतली. आता ही बाजू इथे थोडीशी घडी करून घ्यायची आहे, जेणेकरून हा कपडा शिलाईमध्ये आपला सापडला पाहिजे, ते लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, आपली पायपिंग कधीही पलटी पडत नाही, ते लक्षात घ्यायचं आहे. असं थोडंसं घडी करून घ्यायचं, जेणेकरून एक प्रकारची पट्टी तयार होते, ते लक्षात घ्यायचं. दुसऱ्या सुद्धा बाजूची तुम्हाला अशाच पद्धतीने पायपिंग करायची आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. असं घडी करत करत घ्या. हे बघू शकता इथे. हे अशा पद्धतीने सोपं आहे. हे इकडच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित एका लाईनीमध्ये पकडायचं आहे. हे अशा पद्धतीने आणि घडी करून घ्यायची. हे अशा पद्धतीने. थोडंसं जास्त कपडा असेल तर हे असं कट करून घ्या. ह्या सुद्धा बाजूला व्यवस्थित इथे कट करून घ्या. इथे सुद्धा थोडासा आपला कपडा जास्त आहे, सावकाश व्यवस्थित करा, ते लक्षात घ्यायचं आहे.
आता बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने आकार सुद्धा आपला झाला व्यवस्थित. आणि जर तुम्हाला हात शिलाई करायची असेल तर मग काय करायचं हे पहा, मग अशाच पद्धतीने थोडीसं असं घडी करायची. आलं लक्षात? हे पहा अशी घडी करायची आणि आतल्या बाजूने हे पहा मग तुम्ही हात शिलाई सुद्धा करू शकता आतल्या बाजूने, ते लक्षात घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे, म्हणजे हात शिलाई सुद्धा झाल्याच्या नंतर दिसायला सुद्धा आणखीन ते व्यवस्थित दिसेल. वाटलंच तरी ते हे पहा एक कडेला दापटीप टाकून घेतली तरी सुद्धा, एकदम कडेला दापटीप टाकून घेतली तरी सुद्धा चालेल. नंतर अशा पद्धतीने थोडीशी घडी करा, म्हणजे तुम्हाला एकदम असं सोपं सुद्धा पडणार आहे. मग तुम्ही काय करा हे पहा हात शिलाई करून घेऊ शकता. आलं लक्षात? आणि जर पायपिंग जर करायची असेल तर अशा पद्धतीने मग काय करायचं हे पहा, तुम्हाला किती आवडीनुसार सुद्धा करू शकता, छोटी मोठी त्या पद्धतीने. हे पहा मग थोडीशी अशी घडी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता एकदम व्यवस्थित सुद्धा आणि एकसारखी सुद्धा तुमची होऊन जाईल. आता इथे सुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही पायपिंग करू शकता. हे पहा असं पकडायचं इथे. हे पहा बघू शकता एकदम नाजूक, आणि मोठी आवडत असेल तर मोठी सुद्धा करू शकता. हे पहा अशा पद्धतीने. ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या सुद्धा बाजूला पायपिंग करून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने एकदम सावकाश करा आणि व्यवस्थित करा. बरोबर मधल्या खाचीमध्ये आपली शिलाई बसली पाहिजे. अशा पद्धतीने बघू शकते इथे एकसारखी आली आणि व्यवस्थित सुद्धा आलेली आहे. धागे वगैरे काय असतील तर असे कट करू शकतो आपण. इथे आपली पायपिंग झाली बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने गट्टी सुद्धा बाजू तुम्ही बघू शकता. हे पहा एक प्रकारची पट्टी तयार होते, मग त्यामुळे काय होतं आपलं पायपिंग कधी त्यामध्ये पलटी पडणार नाही, ते लक्षात घ्यायचं आहे. आता दुसऱ्या सुद्धा बाजूची अशाच पद्धतीने आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. इथं आपली दोन्ही सुद्धा बाजूंची पायपिंग झाली. आता आपल्याला इथे शोल्डर जोडून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने त्याच्यावरती पाठीचा भाग उलटा ठेवून घ्या. हे अशा पद्धतीने आणि बरोबर अर्धा इंच आपल्याला वरच्या बाजूला शिलाईमध्ये पकडायचं आहे दोन्ही सुद्धा बाजूंना. बाही जोडण्याच्या आधी हे एकसारखं आहे का, बऱ्याच वेळा काय होतं कमी जास्त होतं फिटिंग करताना, एकसारखं आहे का हे पाही ठेवायचं आहे आणि बघायचं आहे खालच्या बाजूला, कारण की क्रॉसमध्ये थोडंसं आपल्या इकडच्या बाजूला कट होऊन जाणार आहे, कारण की देताना आपण थोडासा आकार क्रॉसमध्ये देत असतो, तर एका लाईनीमध्ये नंतर आपण ते करत असतो. हे पहा अशा पद्धतीने इथे ठेवून बघा. हे पहा हे सुद्धा आपलं बरोबर पुरतंय. कमी जास्त झालं तर काय करायचं, मग काय करायचं असं ठेवून बघा. जर तुमची कोणतीही बाजू एक कमी जास्त असेल ना, मग ती त्या बाजूने एकसारखी करून घ्या. वरून मग थोडासा गोलाकारामध्ये आकार द्यायचा आणि जे मोठं असेल ना थोडंसं ते कट करून घ्या गोलाकारामध्ये, फक्त ते लक्षात घ्यायचं आहे. मार्किंग करा, शिलाई करून घ्या, तेवढंच ते बरोबर गोलाकारामध्ये कट करून घ्यायचं आहे. सोपं आहे. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. ही खोलगड बाजू पुढच्या बाजूला असते. हे पहा खोलगड बाजू पुढच्या बाजूला असते. हे पहा असं मार्किंग करून घेत जा नेहमी. ही आपली पुढची बाजू. हे पहा आणि बाही जोडताना नेहमी मध्यापासून सुरुवात करत जा. आणि हे आपण शोल्डर जोडतो का ते पाठीमागच्या बाजूला करायचं. हे पहा अशा पद्धतीने इथून बाही जोडायला सुरुवात करायची आहे आणि बाही जोडताना अर्धा इंच शिलाईमध्ये पकडत जा. आता इथे आपल्याला पुन्हा एकदा डबल शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. हे पहा हे व्यवस्थित पकडा बाहीवरती बाही. इथे सुद्धा खालच्या बाजूला व्यवस्थित पकडा. कमी जास्त असेल तर हे पहा अशा पद्धतीने तुमच्या क्रॉसमध्ये येऊन जाईल. हे पहा इथे फक्त व्यवस्थित पकडा. इथे सुद्धा हे पहा हे बरोबर आलं पाहिजे फिटिंगला. मग थोडंसं आपलं क्रॉसमध्ये आहे. हे पहा एवढं क्रॉसमध्ये आहे. मग तुम्ही इथे खालच्या बाजूने शिलाई मारून घेतली तरी सुद्धा चालेल. वरच्या बाजूला हे पहा हे फक्त इथं व्यवस्थित पकडा. हे पहा अशा पद्धतीने म्हणजे जेवढं तुमचं क्रॉसमध्ये आहे ना, हे पहा इथं खालच्या बाजूचं बरोबर तेवढं ते क्रॉसमध्ये कट होऊन जातं, ते लक्षात घ्यायचं आहे. आता ही सुद्धा बाजू हे पहा अशा पद्धतीने पकडा इथे, किंवा ह्या बाजूने घेतलं तरी सुद्धा चालेल. हे पहा ही बाजू. हे पहा बाहीवरती बाही व्यवस्थित अशी पकडा आणि बरोबर हे असं पकडायचं आहे जेवढं क्रॉसमध्ये आहे. हे पहा एवढं क्रॉसमध्ये आहे. मग हे बरोबर हे पहा असं फक्त इथं व्यवस्थित पकडा. आपलं सरळ आलं पाहिजे, ते लक्षात घ्या. एवढं मग हे पहा एवढं क्रॉसमध्ये जात आहे कट होऊन, तर बरोबर तेवढं ते क्रॉसमध्ये कट होऊन जातं.
हे बघू शकता एवढं निघालेलं आहे दोन्ही सुद्धा बाजूचं थोडं थोडं. आता आतल्या बाजूने, कारण की प्रिन्सेसमध्ये आपण थोडंसं क्रॉसमध्ये आकार आपल्याला द्यावाच लागतो, ते लक्षात घ्यायचं आहे. आता आतल्या बाजूने हे पहा असं पकडा इथे व्यवस्थित. आता इथे कमर मोजून घ्या. हे अशा पद्धतीने व्यवस्थित पकडा. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा आता इथं मार्किंग करून घ्या. हे पहा इथपर्यंत मार्किंग करून घेतलं, आलं लक्षात. आता हे मोजून आपल्याला ह्याचा चौथा भाग काढावा लागतो. तुमचं किती सुद्धा शिल्लक असू द्यात, ते मोजूनच आपलं कमरेचं फिटिंग करावं लागतं. दंडगेर आहे 7 इंच. हे पहा 7 इंचावरती बरोबर असं मार्किंग करून घेते. तुमचं दंडगेर मोजून घ्या. कोणाला फिट्ट आवडतं, कोणाला थोडंसं लूजमध्ये आपण शिलाई करत असतो, आवडीनुसार ते लक्षात घ्यायचं आहे. इथे सुद्धा दोन्ही बाजूंना सुद्धा सेमच मार्किंग करून घ्यायचं. हे पहा ह्या सुद्धा बाजूंना अशा पद्धतीने. आता इथे मी मुंडा मोजून नेहमी फिटिंग करत असते. शिलाईची पहिली टिप परफेक्ट फिटिंग होते, बसायला सुद्धा एकदम असे परफेक्ट ब्लाऊज बसतात. बऱ्याच ताईंनी सुद्धा मला हे सांगितलेलं आहे. शिलाईची पहिली टिप मुंडा आहे, शिलाईची पहिली टिप. हे पहा असं पकडा एकदम सरळमध्ये ब्लाऊज. हे आपलं शोल्डर आहे ह्या बाजूचं. तिथे शोल्डरला बरोबर टेप ठेवा आणि शिलाईची पहिली टिप. 8.5 माझं भरतं इथे, 8.5 भरते. तुमचं तिथे किती सुद्धा भरू देत. लगेच तुम्ही ह्याचं असं पकडा, हे सुद्धा असं पकडा सरळमध्ये. हे पहा मग शोल्डरला टेप ठेवायचा इथे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने, आलं लक्षात. इथे सुद्धा आहे, इथे सुद्धा आहे. दंडघेरचं मार्किंग, मुंड्याचं मार्किंग, आलं लक्षात. त्याच पद्धतीने ह्या बाजूला हे पहा असं पकडा, इथे सुद्धा तेच मार्किंग करून घ्यायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. हे पहा हे सुद्धा बाजूला असं व्यवस्थित पकडा, हे सुद्धा, आणि ते मार्किंग करून घ्या अशा पद्धतीने. कमरघेर मोजून आपण हे मार्किंग केलं होतं. हे पहा बघू शकता असा टेप ठेवा. इथे माझे 6.5 इंच भरते. आता हे टोक 6.5 वरती ठेवून घ्या. तुमचं तिथे किती सुद्धा भरू द्या ते लक्षात घ्या. त्याचे आपल्याला एवढं शिल्लक असेल त्याचे 4 भाग करावे लागतात, ते लक्षात घ्यायचं आहे. हे पहा हे टोक 6.5 वरती ठेवून घेतलं. आता परत एकदा आपल्याला 3.25 आलं, परत एकदा 3.25 वरती टोक ठेवा. हे पहा अशा पद्धतीने 1.5 आणि 1 रेष. आता इथे लक्षात घ्यायचं आहे. हे पहा हे मार्किंग आहे ना, आपण शिलाई मारली ते पकडूनच आपण पूर्ण कमरघेर मोजून घेतलं, ते लक्षात घ्यायचं आहे. आता मग काय करायचं, हे पहा जेवढं भरलेलं आहे तेवढं लगेच असं मार्किंग करून घ्या. तुमची फिटिंग कधीही क्रॉस येणार नाही, ते लक्षात घ्या. एकदम अशी सरळ मध्ये येऊन जाणार आहे. या सुद्धा बाजूला आपण एवढं शिलाईमध्ये पकडलेलं बॉक्स फिटिंग करताना हे लक्षात घ्या. ते धरूनच आपण कमरघेर मोजून घेतला. हे पहा या बाजूला सुद्धा तेच मार्किंग करून घ्या, लक्षात आलं. आता इथे पट्टीचा वापर करा किंवा टिपचा वापर करा. आता इथे बघू शकता दंडघेर आणि मुंडा मार्किंग. आता इथे सुद्धा हे पहा मुंडा मार्किंग, कमरघेर मार्किंग. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे पहा आता ही सुद्धा बाजू हे पहा अशा पद्धतीने पकडा. आता ह्याच्यावरती सुद्धा हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. हे पहा मार्किंग बरोबर झालेलं आहे अशा पद्धतीने. आणि ह्या सुद्धा बाजूचं बघू शकता इथे. आता ह्याच्यावरती आपल्याला इथे एक आपली शिलाई होणार, इथे आणि इथे 2-3 मारले तरी सुद्धा चालतील. त्याच पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला अशा पद्धतीने थोडंसं अंतर ठेवत मारायची आहे शिलाई. म्हणजे काय होईल, फिट्ट झालं तरी घुसवायला आपल्याला ते सोपं पडतं. इथे आपली ब्लाऊजची पुढची बाजू तयार झाली, बघू शकता. आज आपण ह्याची कटिंग आणि शिलाई मी तुम्हाला दोन्ही सुद्धा खूप सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलं, बघू शकता. आणि मधला टक्स द्या म्हणजे ब्लाऊज बसायला सुद्धा एकदम परफेक्ट बसतो. टक्स मार्किंग वरून व्यवस्थित करायचं आहे उंची अनुसार, हे सुद्धा मी तुम्हाला समजून सांगितलं, बघू शकता इथे. आणि पप सुद्धा आपल्या इथे व्यवस्थित आलेलं आहे. बसायला सुद्धा एकदम असा परफेक्ट ब्लाऊज तुम्हाला बसणार आहे, बघू शकता. ही सुद्धा बाजू हे अशा पद्धतीने बसायला सुद्धा एकदम असा परफेक्ट बसणार आहे. आणि ब्लाऊजची उंची व्यवस्थित घेत जा. हे बघू शकता, ब्लाऊजची जर उंची व्यवस्थित झाली तर ब्लाऊज कधीही तुमच्या वरच्या बाजूला सरकणार नाही. हे पहा ही सुद्धा बाजू तुम्ही बघू शकता. आणि इथे आपलं शोल्डर आहे, अशा पद्धतीने ब्लाऊज तुम्हाला बसला पाहिजे.
आणि बाही डिझाईन बघू शकता, ह्याच्यावरती मी अशा पद्धतीने बाही डिझाईन केलेली आहे. ह्याचं सुद्धा मी तुम्हाला कटिंग आणि शिलाईचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे. आणि ह्याच्यावरती मी अशा पद्धतीने पाठीची डिझाईन सुद्धा तयार केलेली आहे बघू शकता इथे. आणि बाहीचा आकार सुद्धा, बाही सुद्धा कशी कट करायची आहे बरेच व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेले आहे. त्याच पद्धतीने तुम्ही बाही कट करत जा. बाही एकदम अशी परफेक्ट बसत असते आणि कधी तुम्हाला जोडायला सुद्धा कमी पडणार नाहीये. बघू शकता ही पाठीची डिझाईन सुद्धा अशा पद्धतीने मी ह्याच्यावरती तयार केलेली आहे. ह्याचा सुद्धा मी तुम्हाला कटिंग आणि शिलाईचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे, तो बघा. आणि त्याच पद्धतीने बाहीची डिझाईन आणि पाठीची डिझाईन सुद्धा तुम्ही तयार करू शकता. माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.